काय भाव गेला? 852 रुपये. 852. परवडलं का? काय परवडलं त्याच्यात? खर्च तरी निघाल का त्याच्यात? सरकारच्या जे निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांचे हाल झालेले. 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च येतो काढणीपर्यंत, आणि जरा 600, 700, 800 रुपये जर गेलं शेतकऱ्यांनी काय करायचं? दररोज मरण चालू आहे, जिवंतपणी मरण आहे. असं जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. चालू राहिलं तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण भरपूर वाढणार आहे. याला जावं तर फक्त सरकारचं निर्यात धोरण राहणार आहे. कुठला कांदा आहे? काय भाव गेला? काल हाच कांदा 1100 रुपये गेला होता. आज हा कांदा 680 रुपये गेला. बघा शेतकऱ्याची हाल काय परिस्थिती आज शेतकऱ्याची. वैताग आलाय, काय करावं? मार्केट कमिटीचा काय बघा कारभार झालाय, आम्हाला समजायला मार्ग नाही. सरकारचं चुकीचं धोरण या का भावाला कारणीभूत आहे फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. काल 1100 रुपये गेलेला कांदा आज 680 रुपये जातो. तोच कांदा का? तोच कांदा, काहीच फरक नाही. तोच माल, एकाच वावरातला माल, सगळ्या काय गोष्टी तोच. तरी आज एवढा फरक पडला, 400 रुपयाचा फरक पडून गेला डायरेक्ट भावामध्ये. फक्त सरकारच्या भोंगड्या कारभारामुळं हा सगळा शेतकऱ्याचं वाटोळं होतं. शेतकऱ्याला एवढ्या याच्यामध्ये खर्च कसं काय निघणार? 680 रुपयात काय खर्च निघणार? 1000 रुपये 1100 रुपयानं परवडत नव्हतं, पण एक मनाचं समाधान म्हणून पण काहीतरी जाते 1000 रुपयाच्या वर. आमदार खासदार या बाबतीत काहीतरी धोरण साधू तर शेतकऱ्याची गळचेपी थांबावी हीच माझी विनंती एक शेतकरी म्हणून. कुठला कांदा आहे? 2001. काय भाव गेला? 791. परवडतो का? एवढ्या भावात काहीच परवडत नाही, खर्च सुद्धा निघणार नाही. हा का? एकरी 50 ते एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च होईल. आता हा कांदा मग खाली करणार का काय? कसं? मग कांदा आता आम्ही घरी येऊन सांगतो. घरी म्हणजे मग हे घरातून पैसे घालायचे का? घरी घालू त्याच्यामुळे आम्ही घरी येऊन सांगतो. जोरण काय भाव गेला? 750. किती? 752. 752 रुपये. बरं बरं. परवडतं का तुम्हाला? परवडत नाही, पण इथपर्यंत आले तर खाली करून द्यायचं. बरं बरं बरं.